नमस्कार मंडळी. तर आज ऑनलाईन येण्याचं कारण एकच की आज आमच्या मुखेड तालुक्यामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये बाजूला उदगीर असो, कमलनगर असो, तसेच मुखेड रावणगाव हे लेंडी प्रकल्प आहे आमचं. त्या लेंडी प्रकल्पादरम्यान रात्री 206 मिलीमीटर पाऊस पडला आणि त्या पावसाचं म्हणजेच रूपांतर ढग सदृश्य परिस्थितीमध्ये झालं आणि तब्बल 11 ते 12 गावाला पूर्ण पाण्याचा विळखा बसला. म्हणजे ही रात्रीची परिस्थिती पाहून सकाळी असं वाटलं की बाबा आपल्या हातातली काही गोष्टी आपल्या हातात म्हणजे काहीच नाही. निसर्गापुढे माणूस हा शेवटी शून्य आहे. तर खूप वाईट वाटलं व्हिडिओ बघून. एक म्हातारी आजीबाईला कुणीतरी खापरावरून उचलून नेत होतं. दुसरीकडे गाई गोठ्यामध्ये बांधलेले 40 म्हशी तसेच दावणीला बांधून आहेत. त्यांना ते बांधून असल्यामुळं कुठंच म्हणजे हालचाल वगैरे काहीच करता आली नाही. म्हणजे एकंदरीत आपल्या मनुष्याच्या हातामध्ये निसर्गाच्या काही गोष्टी नाहीत म्हणजे नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सोबतच हाताला आलेलं सोयाबीन, मूग, इतर जे पीक असतील ते पीकसुद्धा पूर्ण पाण्याने वाहून गेलेले आहेत. शेतकऱ्याच्या पदरामध्ये जे 4 घास मिळायचं ते सुद्धा निसर्गाने हिसकावून नेले. शासन मदत जाहीर करेल, शासन अनुदान देईल, सरसकट कर्ज म्हणजे काही जे काही करेल, पण शेतकऱ्याची जे काही नुकसान झालेलं आहे ते काही पूर्णपणे भरू आपण शकणार नाही. वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. जे जनावरं होते, मुख्य प्राणी जनावरं, त्यांना काही आपण माणूस एनडीआरएफ पथक येईल, आपल्याला कोणीतरी घेऊन जाईल, हेलिकॉप्टरने वरी अन्न देतील, आपल्याला पाणी पाऊस देतील, त्यांना काय जागच्या जागी गेले. ते खूप वाईट वाटलं. शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नाही. पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. जे मुख्य प्राणी असतील, जे पुरामध्ये वाहून गेलेले असतील, आमचे नागरिक असतील, त्यांना माझ्या मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. माझे एवढेच शब्द बोलतो. जर तुम्हाला काही माझा व्हिडिओ बघून काही वाटत असेल तर कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनल आहे माझे, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.